फाईन. मला सांगा इथपर्यंत समजलंय का आपल्याला? चॅटबॉक्स मध्ये सांगा. इथपर्यंत झालंय? ऑल दी टर्म्स इन्व्हॉल्व्ड इन दी फॉर्म्युला इथपर्यंत समजलेले आहेत? जरा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. म्हणजे नेक्स्ट पॉईंट कुठनं चालू करायचं मला समजेल. ही स्टेप झाली आहे का? v इक्वल टू अंडर रूट टी बाय एम किंवा टी बाय म्यू. कुठल्या स्टेप पर्यंत झाले जरा सांगा. या फॉर्म्युल्यामध्ये ज्या काही टर्म्स आहेत, टर्म्स इन्व्हॉल्व्ड इन दी फॉर्म्युला, मास पर युनिट लेंथ और म्यू, मास ऑफ वायर AB डिवाइडेड बाय लेंथ ऑफ वायर AB करून मास पर युनिट लेंथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लास्ट स्टेप पर्यंत झालेला आहे. फाइन. Now we will see some other modifications of the same formula. Okay. Now everyone observe. Same formula. Let us write it down. V is equal to under root T by M. Now we can write this like this as well. Mass per unit length. Mass per unit length का कसं लिहिते बघा. Mass of the wire upon length of the wire. Okay. Everyone start writing along with me. What is M? M is mass of wire. M is mass of wire. L is what? L is length of wire. Fine. L is length of wire. Wire म्हणा किंवा string म्हणा. Wire or string. Okay. Now the mass can be written as density into volume. आता डेन्सिटी मटेरियलची म्हणायची की वायरची म्हणायची? डेन्सिटी ऑफ वायर और डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ वायर? डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ वायर. ओके. कारण डेन्सिटी ही मटेरियलची असते. ओके. वायरचं काय पण डायमेन्शन असू दे, एरिया काय पण असू दे, लेंथ काय पण असू दे, क्रॉस सेक्शनल रेडियस काय पण असू दे, जे वायरचं मटेरियल आहे त्याची डेन्सिटी तर फिक्स आहे. फाईन. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द वायर इनटू व्हॉल्यूम ऑफ द वायर डिवाइडेड बाय लेंथ ऑफ द वायर. जनरली रो इज यूज्ड फॉर डेन्सिटी. ही झाली वायरची डेन्सिटी. फाईन. नाउ कॅन आय राईट दी व्हॉल्यूम ऑफ द वायर ॲज, समजा या वायरला आपण झूम केलं थोडंसं या वायरला झूम केलं, इट विल लुक लाईक दिस. येस ऑर नो? कुठे सांगा. सो इट विल हॅव सम क्रॉस सेक्शनल एरिया. येस ऑर नो? इट विल हॅव सम लेंथ. इट विल हॅव सम व्हॉल्यूम. व्हॉल्यूम विल बी इक्वल टू एरिया इंटू लेंथ. Volume will be equal to area into length. Now if this cross sectional area is circular, कंपल्सरी नाही आहे क्रॉस सेक्शनल एरिया सर्क्युलरच पाहिजे. ओके. इफ दिस क्रॉस सेक्शनल एरिया इज सर्क्युलर, इन दैट केस फॉर दिस क्रॉस सेक्शन यू कैन टेक द रेडियस एज r and you may replace that area as pi r square, this L as it is. So या डायग्रामच्या शेजारी आणखी थोडंसं कॅल्क्युलेशन करून ठेवा फॉर द रिप्लेसमेंट ऑफ व्हॉल्यूम, where V is nothing but volume of the wire. So fine. Now we have replacement for the volume of the wire. Now let us write here density. Volume can be written as area into length, cross sectional area into length of the wire divided by length of the wire. Sir, length cancel. Yes. So we are trying to find out mass per unit length. So length cancel. Density into area or area into density. काही sequence मला आवडत नाही त्यामुळे मी sequence जनरली माझ्या पद्धतीने मॉडिफाय करतो. सो मास पर युनिट लेंथ, त्याला समटाइम्स दे कॉल एज म्यू. मास पर युनिट लेंथ म्यू इज इक्वल टू एरिया इनटू डेंसिटी. मास पर युनिट लेंथ इज एरिया इनटू डेंसिटी. इवन दिस फॉर्मूला you shall remember. If the cross sectional area is circular, in that case area can be replaced by pi r square. Otherwise just remember mass per unit length is area into density. Now in the chat box reply me when you complete the writing. Let me know in the chat box clear and written. Mass per unit length is area into density. Good. Jamla. So repeat the formula with me or complete the formula. Mass per unit length is area into density. Velocity V is equal to under root T by M. Velocity V is equal to तुमच्यापेक्षा माझा आवाज मोठा आहे का बरं? मनातल्या मनात म्हणायचं नाहीये, मला काही ऐकायला येत नाहीये.
का चॅटबॉक्स वापरून 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 बोलायची सवयच गेली आहे? हा, तिकडे जास्त लोक ऍक्टिव्ह असतात इकडे असण्यापेक्षा. मग असं का? बोला ना, मोठ्याने बोला. फाईन. सो आता सर आम्हाला दोन फॉर्म्युले कळाले. V is equal to under root T by n. Sometimes n can be written as mu, and mass per unit length can also be replaced by area into density. Okay, fine. So velocity is equal to under root T by n. Sometimes mass per unit length you may need to replace by area into density. All right, that's it. Sometimes area may be required to be replaced if the cross-sectional area is circular. Then assume the radius of the circle as r. Then replace the area as pi r square. That's the density as it is. Okay, these are the various forms of the same formula. Okay, फॉर्म्युल्याचे सगळे फॉर्म आम्हाला समजले पाहिजे. ओके, फॉर्म्युल्याचे सगळे फॉर्म्स आम्हाला समजले पाहिजे. Fine. Now let me write the another formula for velocity of a wave. जो फॉर्म्युला आता आम्हाला समजणार नाही, तो फॉर्म्युला समजण्यासाठी एक ऍडिशनल टर्म आम्हाला शिकावी लागेल, जी एका वेगळ्या टॉपिक मध्ये असेल. But for time being, let us make a note. For time being, let us make a note. Velocity of transverse wave. Velocity of transverse wave through solid medium. Any other solid medium. Okay, velocity of transverse wave through solid medium. We know that transverse waves cannot travel through gas. Transverse waves cannot travel through liquid. Transverse waves can travel only through. Transverse waves can travel only through solid. So velocity of transverse wave through solid media. The answer is V is equal to under root eta upon rho. या सिम्बॉलचं नाव आहे eta, या सिम्बॉलचं नाव आहे rho. ओके, ही जी काही फिजिकल क्वांटिटी आहे याला म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. जस्ट कीप ऑन रायटिंग. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हे शिकणार आहोत, सो जस्ट डोंट वरी. याला म्हणतात डेन्सिटी. डेन्सिटी ऑलरेडी शिकलेला आहात. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपण नंतर शिकू. या लेटरचं नाव काय आहे? थीटा. या लेटरचं नाव काय आहे? रो. RHO. थीटा हा काय असतो? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असतो. म्हणजे नक्की काय सर? आता शिकायचं नाही. ओके, एक टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स म्हणून. प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स मध्ये त्यातली एक प्रॉपर्टी काय असणार आहे सॉलिडची? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. जसं प्रत्येक सॉलिडला बाळांनो काहीतरी डेन्सिटी असते, तसं प्रत्येक सॉलिडला काही ना काहीतरी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पण असतो. सो प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे. सो राईट नाउ देयर इज नो नीड टू वरी अबाउट. ओके, फाईन. सो स्पीड ऑफ वेव्ह आम्हाला समजला, लॉजिक आमच्या लक्षात आले. ओके, नाउ लेट अस ट्राय टू सॉल्व वन एक्झाम्पल ऑन दी कॉन्सेप्ट्स दॅट वी हॅव लर्न. ओके, काय काय कॉन्सेप्ट आपण शिकलोय त्याच्यावरती बेस्ड एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करूया. वेळ संपली नाही आहे की काय झालं? मग करायचं ना एक्झाम्पल सॉल्व. इन दी चॅट बॉक्स एज वेल रिप्लाय मी. आर दी थिंग्स नॉट क्लिअर टू ऑल ऑफ यू? पुढे जायचं? पुढे जायचं का? मोठ्याने सांगा. चला सर पुढे जाऊया. लक्ष द्या. Fine. Let me solve some examples. Let me read the example. I am reading example number 22, page number 165. Okay. Question वाचतो जरा लक्ष द्या. आणि क्वेश्चन वाचता वाचता डेटा पण लिहिणार आहे. सो क्वेश्चन इथं लिहिला जाईल. जस्ट डोंट वरी. इफ यू डोंट हॅव मॉड्यूल, जस्ट डोंट वरी. नो प्रॉब्लेम. So harmonic wave with a wavelength of 20 centimeter. काय दिलंय? wavelength किती दिली आहे? 20 centimeter दिली आहे सर. फाईन. And amplitude equal to 3 centimeter. We are given amplitude capital A equal to 3 centimeter. Fine. Wave velocity 2 meter per second. Okay. Velocity मात्र SI unit मध्ये दिली आहे. Alright. V is equal to 2 meter per second. Travels on the string to the left along the x-axis.
to the left, travels to the left along the x-axis. कळलं? Wave left ला चालली आहे along the x-axis. Fine. So traveling in the negative x direction. So wave is basically traveling in the negative x direction. Fine. So traveling to the left along the x-axis. The mass per unit length of the wire is, mass per unit length, small m म्हणा किंवा small mu म्हणा, is equal to 0.25 ग्राम per meter. बघा इथं सगळे युनिट त्यांनी गोळ घालून ठेवलेले. एकदा ग्राम म्हणतात, एकदा किलोग्राम म्हणतात, एकदा मीटर म्हणतात, एकदा सेंटीमीटर म्हणतात. इथं तर काय केलं, इथं तर हाईटच केली. काय केलंय इथं, काय केलंय सीजीएस मध्ये लिहिलंय, इथं काय लिहिलंय एसआय मध्ये लिहिलंय. म्हणजे काय, आम्हाला फसवता येत नसेल तर तुम्ही असं करणार, म्हणजे युनिट मध्ये फसवायचा प्रयत्न करा, बरोबर. कारण फॉर्म्युला तर आम्हाला माहिती आहे आणि फॉर्म्युलाचे सगळे व्हेरिएशन मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सो आता त्यांना फॉर्म्युल्यामध्ये तर फसवता येणार नाही. काय विचारलंय बघा, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड. पटकन सांगा फ्रिक्वेन्सी, कोण सांगेल फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड. पटकन सांगा फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्हॉट. मोठ्यानी सांगा फ्रिक्वेन्सी. एफ इज इक्वल टू, मोठ्यानी सांगा, मोठ्यानी सांगा. सो बी इज इक्वल टू एन लॅम्बडा किंवा एफ लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा. आता सॉल्व्ह करायची गरज आहे का मी, नाही, राहू दे. फ्रिक्वेन्सी काहीतरी आली, बी माहित आहे, लॅम्बडा माहित आहे, पण सर व्ही आपल्याला मीटर मध्ये दिलाय, लॅम्बडा सेंटीमीटर मध्ये दिलाय. लेट अस कॅल्क्युलेट एव्हरीथिंग इन एसआय युनिट. जरा कॅल्क्युलेशन करतो मी, कारण युनिटची इथे जे काही गोळ आहेत ते आपल्याला सगळे ते आपल्याला टॅकल करायचे. जरा ऑब्झर्व करा. दिस इज इन एसआय युनिट, नो प्रॉब्लेम. लॅम्बडा इज 20 सेंटीमीटर. सेंटीमीटरला काय लिहिता येतं बाळ, 10⁻² मीटर. ऑब्झर्व एव्हरीवन, कॉन्सन्ट्रेट. दिस 20 as it is. सेंटीमीटर कॅन बी रिटन ॲज 10⁻² मीटर. आता सगळं एसआय युनिट मध्ये आलेलं आहे, नो प्रॉब्लेम. दिस 2 as it is. 2/20 is 0.1. 2/20 is 0.1. 2 2 cancel. 1/10 is 0.1. Divided by 10⁻² वरती गेला की 10 बाळांनो +2. 10 + 2 into 0.1 is 10. 100 multiplied by 0.1 आहे ते. 10⁻² म्हणजे 100. 100 multiplied by 0.1 is 10. So frequency is 10 hertz. Fine. So time period is equal to reciprocal of frequency, that is equal to 1/10, that is equal to 0.1 second. आता 0.1 सेकंडचा s आणि 5 कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे. सो s लांब लिहा किंवा कंप्लीट वर्ड लिहा. फाइन. सो टाइम पिरियड इक्वल टू 0.1. हे तर आम्हाला आलं, यात काय अवघड नव्हतं. हाऊ मच इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. बघूया पटकन कोण सांगते टेन्शन इन द स्ट्रिंग. आता या टीला म्हणूया टाइम पिरियड, या टीला म्हणूया टाइम पिरियड आणि बाळांनो या टी डॅशला म्हणूया टेन्शन. टी डॅशला म्हणूया टेन्शन. पटकन सांगा, कॅल्क्युलेट करा. आय एम वेटिंग फॉर द आन्सर. हाऊ मेनी न्यूटन. आय वॉन्ट एव्हरी आन्सर इन दी एसआय युनिट. जरा कॅल्क्युलेट करा. चॅट बॉक्स मध्ये पण बाळांनो तुम्ही कॅल्क्युलेट करा. टेन्शन, एसआय युनिटचं कन्व्हर्जन, सीजीएस युनिटचं कन्व्हर्जन सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला. आता फॉर्म्युला शिकलाय तुम्ही, कुठला वापरायचा डिसिजन इज युअर्स. तेवढं जमायलाच पाहिजे. डायरेक्ट ऍप्लिकेशन जमलेच पाहिजे. मग कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन 100% येतात. काही अवघड नाही आहे फिजिक्स मध्ये. आपलं फिजिक्स शेवटपर्यंत असंच आहे, तुमच्या लक्षात येईल. काय अवघड करणार आहे, ते एक कॉन्सेप्ट असते त्याच्यावरती बेस एक्झाम्पल असतं. आणि अवघड करायचं म्हणलं की 1 किंवा 2 कॉन्सेप्ट मिक्स करतात. करा बरं सॉल्व. 1 सेकंड द्या मला. आलं का आन्सर? आलं की सांगा. हाऊ मेनी न्यूटन किंवा अंडर रूट दिस व्हॅल्यू असंही चालेल. स्क्वेअर रूट जर निघत नसेल, परफेक्ट स्क्वेअर रूट, परफेक्ट स्क्वेअर नसेल, इन दॅट केस जस्ट राईट अंडर रूट दिस व्हॅल्यू सर. ऑनलाईन स्टुडंट्स कॅल्क्युलेट करताय ना तुम्ही? गुड. कॅल्क्युलेट करा. हा 10⁻³ आलं अंडर रूट मध्ये. बर बघूया.
अद्वैतचं पण आलंय 10⁻³ तू पण म्हणतोय 10⁻³ आणि कोण काय म्हणते बघूयात जरा करा कॅल्क्युलेशन पटपट पटपट युनिट कन्व्हर्जन करायचं आहे घाबरू नका त्या युनिट कन्व्हर्जनला युनिट कन्व्हर्जन लिहू का इथं ग्रामला कसं रिप्लेस करतात ग्रामला 10⁻³ kg ने रिप्लेस करू शकताय मीटरला रिप्लेस करायचं असेल तर 10⁻² सेंटीमीटर आहे सेंटीमीटरला रिप्लेस करायचं असेल तर 10⁻² मीटर आहे करा गरजेनुसार रिप्लेसमेंट सगळं एसआय युनिट मध्ये पाहिजे आलं का किती आलं अंडर रूट मोठ्याने अंडर रूट 10⁻³ -3 की +3 आंसर अंडर रूट नाही आहे नुसतं 10⁻³ ठीक आहे बरं आला असेल म्हणजे ते परफेक्ट स्क्वेअर वगैरे आला असेल ठीक आहे काय असेल ठीक आहे बघा हा t इज इक्वल टू सर काय डायरेक्टली फॉर्म्युला नाही आहे काय फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू अंडर रूट t/m दोन्ही बाजूला काय करूया मोठ्याने सांगा दोन्ही बाजूला v² इज इक्वल टू मोठ्याने स्टेटमेंट कंप्लीट करत चला v² इज इक्वल टू t/m किंवा टेन्शनला t डॅश दिलं चला t डॅश इज इक्वल टू m इंटू v². m काय आहे मास पर युनिट लेंथ लिहायला सुरुवात करा 0.25 ग्रामला काय लिहिशील बा मोठ्याने ग्रामला काय लिहिशील 10⁻³ kg एसआय युनिट आहे याची गरज नाही सो हे झालं कन्वर्जन मास वेलोसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड सो 2 ऍज इट इज त्या वेलोसिटीचा काय करायचा आहे स्क्वेअर सो आन्सर काय होईल 2² इज 4 इंटू 0.25 म्हणजे काय 1/4 0.25 म्हणजे काय 1/4 इंटू 4 1 so answer is 10⁻³ Newton. Tell me the same answer in dyne. How many dyne? How many dyne? No under root. Okay, under root नहीं है बरोबर. हाँ. Newton 1 Newton. Newton ला कसं रिप्लेस करशील बा? Newton is equal to sir 10⁻5 dyne. बरोबर ना? 1 Newton is equal to what? 10⁻5 डाईन कर रिप्लेस न्यूटनला 10⁻5 डाईन सर डाईन नावाचा सायंटिस्ट होता का म्हणजे विषय सोडून बाकीचे सगळे प्रश्न पडत असतात ते न्यूटनला डाईन मध्ये कन्वर्जन करायचं राहिलं सर न्यूटन सायंटिस्ट होता पण डाईन नावाचा सायंटिस्ट होता आम्हाला असे प्रश्न पडतात बघा सर होय ना नाही पुढे मला माहित नाही होता का पण ज्या अर्थी डी काय काढलाय कम्प्लीट सिम्बॉल लिहिलं त्याचं DYN असं लिहावं लागतं ना त्या अर्थी तो सायंटिस्ट वगैरे कोण नसणार आहे मला पण माहिती नाही फाईन सो टेन्शन किती आलं 10⁻² डाईन इन CGS मिनिट्स फाईन व्हॉट इज दी पोझिशन फंक्शन फॉर द वेव्ह व्हॉट इज दी पोझिशन फंक्शन फॉर दी वेव्ह काय विचारलंय पोझिशन फंक्शन विचारले बरं काय नवीन टर्म्स येतात बघा की काय विचारलंय व्हॉट इज द पोझिशन फंक्शन ऑफ द वेव्ह आता पोझिशन फंक्शन ऑफ द वेव्ह म्हणजे काय वेव्ह फंक्शन वाय काय असते पोझिशन ऑफ द पार्टिकल विच इज ऑसिलेटिंग त्यालाच काय नावं दिलेत वेव्ह इक्वेशन वेव्ह फंक्शन आणि आता काय म्हणतात पोझिशन फंक्शन म्हणजे आम्हाला फसवायला येत नसेल तर असं करणार काय तुम्ही एक तर युनिट मध्ये नाहीतर काय नावांमध्ये ओके म्हणजे कॉन्सेप्टच्या नावामध्ये सॉरी कॉन्सेप्ट नाही त्या टर्मच्या नावामध्ये ती जी काही टर्म आहे वेव्ह फंक्शन तेच विचारलंय म्हणजे वाय ऍज अ फंक्शन ऑफ x, t आता जर क्वेश्चन आपण नीट वाचला तर आपल्या असं लक्षात येईल सायनोसाइडल वेव्ह असं म्हटलेलं आहे म्हणजे फंक्शन काय पाहिजे साइन किंवा कॉस फंक्शन काय पाहिजे साइन किंवा कॉस इनिशियल फेज म्हणून तरी दिली आहे का आपल्याला इनिशियल फेज दिली नाही इनिशियल फेज ऑफ द पार्टिकल ऍट ओरिजिन जर नाही दिली तर किती घ्यायची मोठ्याने सांगा इनिशियल फेज ऑफ द पार्टिकल ऍट ओरिजिन जर नाही दिली तर किती घ्यायची 0 घ्यायची मग इक्वेशन ऑफ वेव्ह काय लिहायचं a sin ओमेगा t प्लस kx किंवा मायनस kx आता प्लस लिहिणार की मायनस लिहिणार त्यासाठी बघायचं गडबड करायची नाही वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन दी निगेटिव्ह x डायरेक्शन
सो एवढं बारीक डिटेलिंग त्या आपल्याला करावं लागेल क्वेश्चन मध्ये. प्रत्येक डेटा मी लिहून घेतला त्यामुळं या फायनल आन्सरला टॅकल करणं मला सोपं झालं ना. आता किती फालतू क्वेश्चन आहे सांगा की या बरं. ए साइन काय करायचं आहे, ओमेगा टी प्लस के एक्स लिहायचं की मायनस के एक्स, मोठ्याने सांगा. वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, सो लेट अस राइट हियर ओमेगा टी प्लस के एक्स बिकॉज वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. म्हणजे मधलं साइन मायनस पाहिजे. म्हणजे पहिल्या लेक्चरला दुसऱ्या लेक्चरला जे शिकवलं होतं तेच आता 7व्या लेक्चरला सुद्धा उपयोगी पडायला लागले. म्हणजे प्लस मायनस सिक्वेन्स डज नॉट मॅटर या सगळ्या गोष्टी अजून पण येत आहेत. आता ए किती आहे बाळ, 3 सेंटीमीटर. सो एची जर अरेंजमेंट झाली, एला 3 सेंटीमीटर लिहिता येईल आपल्याला. ओमेगा किती आहे, ओमेगा कोण काढेल, फ्रिक्वेन्सी काढली का आपण. मग ओमेगा किती, 2 पाय एफ करून सर ओमेगा पण काढू, नो प्रॉब्लेम. टी कॅल्क्युलेट करायची गरज नाही, टी व्हेरिएबल आहे. के कोण काढेल, के कसा काढायचा, करेक्ट, के कसा काढायचा, 2 पाय अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा पण सर त्यांनी दिलेला आहे म्हणजे के पण आपल्याला काढता येईल. मग जरा करून आन्सर सांगा की एसआय युनिट मध्ये सगळं पाहिजे. करा बरं जरा, येतंय का बघा. मी पण काढेन माझा आन्सर, तुम्ही पण तुमचा आन्सर काढा आणि सगळं एसआय युनिट मध्ये लिहा. एकदा हे सगळं जमू दे, बेसिक्स एवढे स्ट्रॉंग होऊ दे, बेसिक मध्ये सगळे व्हेरिएशन कव्हर होऊ दे, त्यांच्याकडे आपल्याला फसवायसाठी ऑप्शनच राहतो. y as a function of x comma t. लिहूयात काय असेल. चला, y is equal to a. एम्प्लिट्यूड किती दिला होता बा, 3 सेंटीमीटर दिला होता. सो a च्या ऐवजी काय लिहिणार, इन्स्टेड ऑफ a यू विल राइट 3 सेंटीमीटर और 3 into 10 raised to -2 मीटर. सेंटीमीटरला कसं रिप्लेस करायचं, 10 raised to -2. चेक करा तुमचा आन्सर माझा आन्सर सेम येते का. साइन ऑफ ओमेगाला लिहिणार 2 पाय एफ. एफ किती आला होता, 10. एफ किती आला होता, 10. 2 पाय एफ इंटू टी. सो 2 पाय इंटू, इंस्टेड ऑफ एफ राइट टी माइनस का प्लस, प्लस के होता 2 पाय अपॉन लैम्डा. सो लेट अस राइट हियर 2 पाय अपॉन व्हाट इज लैम्डा, हाउ मेनी सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर. सेंटीला काय लिहिशील वा, 10 raised to -2 लिहिणार सर इंटू काय x. वेव्ह x मध्ये चालली आहे ना, y मध्ये चालली असेल तर इथं y लिहिलं असतं, z मध्ये चालली असेल तर इथं z लिहिलं असतं, बरोबर का. तो जमायला लागलं सर आम्हाला. आता आन्सर काय आहे ना, 0.03 साइन ऑफ हा 2 पाय कॉमन काढूया, नसेल काढायचा ऍज इट इज ठेवा, मला काही अडचण नाही. काय आन्सर 20 पाय टी प्लस हे किती येते, असे येते का, 10 येते, किती येते जरा सांगा मला, किती येते 10 पाय एक्स. दिस इज द पोझिशन फंक्शन ऑफ द वेव्ह. उगाचच नाव बदलून विचार पण करता आलं. फाइन. Everyone in the chat box also reply me, is this kind of question will you be able to solve. अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला जमतील का जरा मला सांगा. आपण एक क्वेश्चन असे घ्यायला लागलोय ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे मागच्या गोष्टी पण आपण कॅल्क्युलेट करतोय, प्लस नवीन जी गोष्ट शिकलोय ती पण कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे मागचं पण जरा रिवाइज होतंय, प्लस नवीन जी कॉन्सेप्ट शिकलोय ती पण अप्लाय होते. अशा टाइपचे क्वेश्चन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे शिकवताना अशा टाइपचे क्वेश्चन घेतलेले जास्त चांगलं आहे. फाइन. सो आता आणखीन एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. ओके, क्वेश्चन नंबर 23, सॉल्व एक्झाम्पल 23 आहे. बघूया आपल्याला जमतंय का आपल्या लॉजिक नुसार. ओके, सो क्वेश्चन सॉल्व कसे करायचे असतात एवढं शिकायचंय. 2 वर्षात एवढं शिकायचं. थेरी तर सगळेजण शिकणार आहात, लिस्ट ऑफ फॉर्म्युले सगळेजण करणार आहात. अल्टिमेटली परीक्षेमध्ये तुमच्या समोर क्वेश्चन असणार आहे आणि क्वेश्चन वाचता डेटा लिहिता येणं आणि काय दिलंय काय विचारलंय आणि मी कुठला फॉर्म्युला वापरू तर 3 प्रश्नांची उत्तरे मिळाली की क्वेश्चन मला तो सॉल्व होतोच. फाइन. चला बाळा क्वेश्चन सॉल्व करूया. लेट मी रीड द क्वेश्चन. फाइंड द स्पीड ऑफ द वेव्ह. फाइंड द स्पीड ऑफ द वेव्ह. काय विचारलंय, v इक्वल टू क्वेश्चन मार्क. काय विचारलंय याचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल तर तो सिम्बॉल आहे तो म्हणायचा. म्हणजे काय विचारलंय असं मी जर म्हटलं तर तुम्ही म्हटलं पाहिजे v इक्वल टू क्वेश्चन मार्क. Find the speed of the wave generated in the string as shown in the situation. Situation is this: rigid support string and a mass
of 20 kg. Okay, mass of 20 kg is attached and mass per unit length of the wire. वायरचं पण आपल्याला मास पर युनिट लेंथ दिलेला आहे. किती दिलेला आहे? 500 ग्राम पर मीटर. आता असं ग्रामला जीएम कोण लिहितं का? ग्रामला जीएम लिहायचं असतं का? एकतर ग्रामला कंप्लीट GRAM असं लिहिलं पाहिजे, अदरवाइज नुसतं स्मॉल जी लिहिलं पाहिजे. ती मिस्टेक तुम्ही करू नका. ओके, जो टाईप करणारा असतो त्याला फिजिक्स येत नसतं, फिजिक्स दुसऱ्या कोणीतरी केलेलं असतं. सो टाईप करणाऱ्याला आपण माफ करायचं, मन मोठं करायचं आणि त्याला माफ करायचं. सो आन्सर काय? मास पर युनिट लेंथचं आन्सर युनिट काय? ग्राम पर मीटर. विचारलंय काय? फाइंड द स्पीड ऑफ द वेव जनरेटेड इन द स्ट्रिंग. पुढे आणखीन एक इन्फॉर्मेशन आहे. काय इन्फॉर्मेशन आहे? Assume that the tension is not affected by the mass of the cord. Cord म्हणजे वायरच. Tension in the wire is not affected by the mass of the cord. म्हणजे mass of the cord is negligible असं त्यांना म्हणायचं. Mass of the cord is negligible, but still they are writing mass per unit length. Otherwise काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो. थोडंसं नीट समजून घ्या. या वायर मधलं टेन्शन सांगा असं म्हटलं की त्याचा आन्सर देता येत नाही. When wire is in vertical position and when you are asked tension in the wire, you cannot directly give the answer. आन्सर देण्यासाठी तुम्हाला आणखी डेटा विचारावा लागतो. Now everyone concentrate. काय विचारावं लागतं? सर टेन्शन विचारताय ना, at which point, at which cross section you want to find the tension, असं विचारल्यानंतर सांगता येईल. Let's say this point is A, let's say this point is B, let's say this point is C, and let's say this point is D. If you are at cross section A या क्रॉस सेक्शनला बाळांनो फक्त 20 into G एवढंच वेट बॅलन्स करायचं आहे. mg किती टेन्शन बॅलन्स करायचं आहे? A या क्रॉस सेक्शनला टेन्शन अपवर्ड असेल. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द रेफरन्स पॉइंट. A पॉइंटला जे काय टेन्शन असेल त्याला किती वेट बॅलन्स करायचं आहे? A पॉइंटच्या खाली जेवढं वेट आहे तेवढं बॅलन्स करायचं आहे. Whatever the weight is below that point A, that is to be balanced by the tension at point A. So point A ला जे बाळांनो टेन्शन आहे त्यानं किती वेट बॅलन्स करायचं आहे? 20 into G mg एवढं वेट बॅलन्स करायचं आहे. फाइन. पॉइंट B ला इफ यू आर ॲट द क्रॉस सेक्शन B या क्रॉस सेक्शनला जर बाळांनो तुम्ही असाल तर B या क्रॉस सेक्शनला जी काय टेन्शन असेल त्या टेन्शननं किती वेट बॅलन्स करायचं असेल? हे तर अटॅच केलेलं वेट प्लस या वायरचं वेट नको का? समजा या वायरची लेंथ आहे स्मॉल l, मग ओव्हरऑल या वायरचं वेट किती होईल? वायर AB चं मास किती असेल बघा? मास ऑफ द वायर AB इज इक्वल टू, आता त्याला कॅपिटल M लिहितो कारण स्मॉल m मास पर युनिट लेंथला वापरले. कुठल्याही गिवन सेगमेंटची लेंथ कशी काढता येईल? मास पर युनिट लेंथ. गिवन सेगमेंटचा मास कसा कॅल्क्युलेट करायला लागेल बघा? असं लिहिता येतं ना, मास पर युनिट लेंथ म्यू इज इक्वल टू गिवन सेगमेंटचं मास अपॉन गिवन सेगमेंटची लेंथ. ओके, गिवन सेगमेंटच्या मासला आपण कॅपिटल M AB असं म्हटलेलं आहे. गिवन सेगमेंटच्या लेंथला आपण स्मॉल l म्हटलेलं आहे. सो गिवन सेगमेंटची लेंथ गिवन सेगमेंटचं मास थोडंसं ऑब्झर्व करा. मास ऑफ द गिवन सेगमेंट, वायरच्या या सेगमेंटचं मास म्हणजे किती असेल? मास पर युनिट लेंथ इनटू गिवन सेगमेंटची लेंथ. LAB इकडे मल्टिप्लाय करा. हे समजलं का? यस नो मोठ्याने सांगा. सो काय लक्षात ठेवणार? मास ऑफ गिवन सेगमेंट इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ इनटू तुमची लेंथ. तुमचं मास इज इक्वल टू किती? त्याचा आन्सर कसा असेल? स्ट्रिंग साठी स्ट्रिंगला विचारतोय आम्ही काय तुझं मास किती आहे? स्ट्रिंग काय म्हणे? मास पर युनिट लेंथ इनटू माझी लेंथ. बरोबर का? स्ट्रिंग असं म्हणेल ना. स्ट्रिंग काय म्हणेल? एवढ्या लेंथचं मास किती आहे? सिंपल, मास पर युनिट लेंथ इनटू तेवढी लेंथ. दॅट्स इट. ओके, सो हे विसरू नका. फाइन. म्हणजे पॉइंट बी ला या मास मुळे येणारं वेट पण बॅलन्स करायचं आहे, प्लस हे जे काय अटॅच वेट आहे ते पण बॅलन्स करायचं आहे. म्हणजे एवढं मास बॅलन्स करायचंय का बघा? ओव्हरऑल किती वेट बॅलन्स करायचं असेल? याचं वेट किती असेल? म्यू इंटू एल. म्यू इंटू एल म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ इंटू ही लेंथ. त्यामुळे एवढं मास कळालं, एवढं मास इंटू जी. हे वेट तर बॅलन्स करायचंच आहे, प्लस हे वेट पण बॅलन्स करायचं आहे 20 इंटू जी. मला सांगा हे सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो?
मोठ्याने सांगा, चॅट बॉक्स मध्ये पण सांगा तुम्ही. मी पहिल्यांदा काय केलं, मास पर युनिट लेंथ करून, मास पर युनिट लेंथ इंटू लेंथ करून पहिल्यांदा मास कॅल्क्युलेट केलं. एवढं मास असेल तर इंटू जी करा, वेट मिळेल. एकदा बाळांनो वेट मिळालं तर ते वेट वायरचं स्वतःचं वेट, इट्स ओन वेट प्लस अटॅच वेट, एवढं सगळं बॅलन्स करावं लागेल. म्हणजे इथलं टेन्शन बाळांनो वेगळं असेल. येस ऑर नो? इथलं वेगळं आहे, इथलं वेगळं आहे, इथलं वेगळं आहे. सगळ्यात जास्त टेन्शन कुठल्या पॉइंटला असेल? एव्हरीवन इन दी चॅट बॉक्स ऑल्सो रिप्लाय. At which point tension will be maximum? At which point tension will be maximum? D for Delhi. Okay. D point टेन्शन काय असेल? मॅक्सिमम असेल. करेक्ट. कारण एंटायर लेंथचं जे काय मास आहे त्याचं वेट पण बॅलन्स करायचं आहे, एंटायर वायरचं प्लस अटॅच. फाईन. So as tension is different at different points, it is obvious that V is equal to formula काय? Under root T by N. T by N म्हणा किंवा T by nu म्हणा, doesn't matter. As mass per unit length is constant, mass per unit length कुठेही घ्या, एवढ्या वायरचं मास अपॉन तेवढी लेंथ करा, एवढ्या वायरचं मास अपॉन तेवढी लेंथ करा, कंप्लीट वायरचं मास अपॉन कंप्लीट लेंथ करा, आन्सर सेमच येणार आहे. वायर युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म वायरचा अर्थ काय असतो? सेम मास पर युनिट लेंथ. कुठेही चेक करा, सेम मास पर युनिट लेंथ. आय थिंक आधी पण सांगितलं होतं तुम्हाला युनिफॉर्मचं मिनिंग काय असतं. फाईन. सो आता त्यांनी काय म्हटलंय, ऍज्युम, काय म्हटलंय बघा, ऍज्युम दॅट टेन्शन इज नॉट अफेक्टेड बाय द मास ऑफ द कॉर्ड. म्हणजे या मास ऑफ द कॉर्ड मुळे टेन्शन मॉडिफाय करू नका म्हणताय. एवढंच म्हणतायत ना. पण ऍक्च्युली मॉडिफाय करायची गरज पडली असती जर त्यांनी ते दिलं नसतं तर. ऍट ईच अँड एव्हरी पॉइंट यू विल बी हॅव्हिंग डिफरंट टेन्शन. प्रत्येक पॉइंटला बाळांनो डिफरंट टेन्शन आलं असतं. जर प्रत्येक पॉइंटला बाळांनो डिफरंट टेन्शन आलं असतं तर प्रत्येक पॉइंटला स्पीड ऑफ द वेव्ह पण डिफरंट आला असता. समजते का? ओके, ठीक आहे. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. Fine. Sir, so we will increase upwards. Yes, otherwise correct. वरती जाल तसं टेन्शन वाढत जाते. जसं वरती जाल जर टेन्शन वाढत गेलं तर बाळ खरोखर वेलॉसिटी पण वाढत जाणार. करेक्ट इंटरप्रिटेशन. परफेक्ट. फाईन. सो आता टेन्शन मॉडिफाय करायचं आहे का आपल्याला? मोठ्याने सांगा. राईट नाव डू वी रिक्वायर टू मॉडिफाय द टेन्शन बिकॉज ऑफ द मास ऑफ द कॉर्ड? नो. राईट नाव वी डोंट वॉन्ट टू मॉडिफाय द टेन्शन. सो आता टेन्शन सगळीकडे सेमच घ्या. किती घेणार? mg. हे अटॅच वेट इंटू जी. ओके, प्रत्येक पॉइंटला सेमच घ्या. सो आता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासारखा आहे. करा माझ्याबरोबर सॉल्व्ह. v इज इक्वल टू अंडर रूट टी बाय म्यू. टी ची व्हॅल्यू असणार आहे बाळ अटॅच वेट इंटू जी, सॉरी अटॅच मास इंटू जी. अटॅच मास आहे सर 20 इंटू जी डिवायडेड बाय मास पर युनिट लेंथ इज 500 ग्राम पर मीटर. 500 ग्रामला काय लिहाल? मोठ्याने सांगा. ग्रामला काय लिहाल? 10⁻³ पर मीटर. ग्रामला काय लिहिणार? 10⁻³ kg. म्यू ची व्हॅल्यू द्यायची आहे ना 500. ग्रामला काय लिहिणार? 10⁻³ मीटर ऍज इट इज, काही चेंज करायचं नाही. बघा जरा कोण सांगते मीटर पर सेकंड मध्ये येईल. जरा बघा. जी ची व्हॅल्यू बघा 10 घ्या. जी ची व्हॅल्यू 10 घ्या. 200/500. जरा बघा कॅल्क्युलेशन आता फास्ट व्हायला पाहिजे तुमच्याकडनं. सरांपेक्षा फास्ट कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. अंडर रूट 2/5 हा 10,000 गेला का वरती? 10,000 नाही 1,000. 20 करतो. 20/5 करतो आणि 10⁻² करतो. चालेल, काय अडचण नाही. 10⁻² चं स्क्वेअर रूट 10 आलं. 20/5 म्हणजे 4 आलं. किती आलं? आलंय का? दिस विल बी द स्पीड ऑफ द वेव्ह. सो स्पीड ऑफ द वेव्ह आणि स्ट्रिंग त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील का? त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील का? पण क्वेश्चन अवघड केव्हा होणार आहे? क्वेश्चन अवघड केव्हा होणार आहे? जेव्हा हे लेंथ पण कन्सिडर करायला सांगतील. काय अवघड होणार आहे मला सांगा की? लेंथ देतील ना, ती लेंथ ते देतील, मास पर युनिट लेंथ पण देतील. मग तेवढ्या लेंथला करस्पॉन्डिंग वायरचं मास कळेल, त्याचं वेट पण बॅलन्स करायचं आहे, याचं वेट पण बॅलन्स करायचं आहे. त्या पॉईंटचं टेन्शन काढा, त्या पॉईंटचं टेन्शन मिळालं की त्या पॉईंटचं स्पीड काढा. काय अवघड होणार आहे?
पण व्हेरिएशन्स कळतात का क्वेश्चन्स मध्ये. सो क्वेश्चन्स कशी डिझाईन होणार आहेत हे आपण एक्झामिनरच्या डोक्यात जाऊनच बघायचं. क्वेश्चन डिझाईन करणार म्हणजे काय, फॉर्म्युला शिकवणार v इक्वल टू रूट टी बाय एन आणि टेन्शन मुद्दाम व्हेरिएबल देणार वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळे, एवढंच करणार ना, याच्यापेक्षा जास्त काय करू शकत नाही. फाईन. So further questions of this type we will see in the next lecture and further theory as well. So in this lecture we are going to stop at this point. Okay. So bye bye everyone. Let me end this lecture at this point. Okay. Chalo bye bye.